कोल्हापुरातील पंचगंगा नदी धोका पातळीकडे वाटचाल करते। पंचगंगा नदी सकाळी 6 वाजता 42.7 फुटांवर होती। पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी असून सध्याची पाणी पातळी 42.7 फुटांवर आहे। तर जिल्ह्यातले 79 बंधारे पाण्याखाली गेले। राधानगरी धरणाचे आणखी 3 स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले। केवळ 2 दरवाजांमधून सध्या विसर्ग सुरू आहे। रात्रीपासून पावसाचा जोर सुद्धा ओसरला। प्रतिनिधी शेखर पाटील फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। या संदर्भातले अधिकचे तपशील त्यांच्याकडून। शेखर, विक्रांत, पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल करते। आता केवळ 3 ते 4 इंच पाणी पातळी जी आहे ती बाकी आहे। मात्र दुसरीकडे एक दिलासादायक बाब म्हणजे पावसाचा जोर रात्रीपासून खूप कमी त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। शिवाय राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे देखील आता बंद झालेले आहेत। एकूण 7 दरवाजे आहेत, त्यापैकी 5 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू होता। मात्र आता केवळ 2 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळं पुढे जे पाणी पंचगंगा नदीमध्ये हे येऊन मिसळत असतं त्याचं प्रमाण जे आहे ते आता कमी होणार आहे आणि पाण्याची पातळी अर्थातच कमी होण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी आता मदत होणार आहे। एक दिलासा म्हणावा लागेल। मात्र दुसरीकडे पावसानं देखील प्रमाण जे आहे ते रात्रीपासूनच कमी झाल्यामुळं सध्या तरी हा कोल्हापूरकरांसाठी दिलासा असला तरी आज कशा पद्धतीने पाऊस राहणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। शिवाय जिल्ह्यातले 79 बंधारे देखील आता पाण्याखाली गेलेले आहेत। अनेक मार्ग सध्या बंद आहेत। कोल्हापूर रत्नागिरी हा महामार्ग जो आहे तो पन्हाळा रोड ज्याला म्हणतो आपण, तो पन्हाळा रोड पूर्णपणे बंद करण्यात आला असून तो वाठार मार्गे वाहतूक संपूर्ण वळवण्यात आलेली आहे। त्यामुळं अशाच पद्धतीने जर पाऊस राहिला तर आणखीन काही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती प्रशासन अलर्ट मोडवरती आहे। ज्या ज्या ठिकाणी पूरग्रस्त भाग आहेत त्या सर्वच भागांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी देखील रात्री उशिराच भेट दिलेली आहे। अनेकांना धोका पातळी गाठल्यानंतर स्थलांतरित होण्याच्या सूचना देखील दिलेल्या आहेत आणि याच सगळ्या अनुषंगानं आता पाऊस आज नेमका कशा पद्धतीने राहणार आहे याच्यावरतीच पुढची परिस्थिती अवलंबून असणार आहे। बरं, धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांचं।